आरूप पाहता लोचनी आरूप पाहता लोचनी आरूप पाहता लोचनी आरूप पाहता लोचनी आले होता जानी तो
राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय हो मॉनिटर द्या आणखी हं, थोडं कडक दे. हॅलो हॅलो पुराणी वर्णिला शास्त्री गाईला पुराणे वर्णिला शास्त्री गाईला पुराणी वर्णिला शास्त्री गाईला पुराणे वर्णिला तो शिव पाहिला डोळे भरी तो शिव पाहिला डोळे भरे तो शिव पाहिला डोळे भरे शास्त्री गाईला पुराणी वर्णिला शास्त्री गाईला पुराणे वर्णिला शास्त्री गाईला पुराणी वर्णिला शास्त्री गाईला पुराणे वर्णिला तो शिव पाहिला डोळे भरी तो शिव पाहिला डोळे भरे तो शिव पाहिला डोळे भरे तुने माझ्या मना होय समाधान तेथे माझ्या मना होय समाधान तुने माझ्या मना होय समाधान तेथे माझ्या मना होय समाधान आठवितो चरण वेळो वेळा भाग्यतो चरण वेळो वेळा आठवितो चरण वेळो वेळा सकळ इंद्रिया झाली पै विश्रांती 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 हाताती मूर्ती शंकराची महाताची मूर्ती शंकराची महाताची मूर्ती शंकराची तुने माझ्या मना होय समाधान तेथे माझ्या मना होय समाधान तुने माझ्या मना होय समाधान तेथे माझ्या मना होय समाधान आठवितो चरण वेळो वेळा आठवितो चरण वेळो वेळा आठवितो चरण वेळो वेळा जनार्दनी शिव हा भजावा जनार्दने शिव हा बजावा जनार्दनी शिव हा भजावा एका जनार्दने शिव हा भजावा संसार करावा सुख रूप संसार करावा सुख रूप संसार करावा सुख रूप तुने माझ्या मना होय समाधान तेने माझ्या मना होय समाधान तुने माझ्या मना होय समाधान तेने माझ्या मना होय समाधान आठवितो चरण वेळो वेळा आठवितो चरण वेळो वेळा आठवितो चरण वेळो वेळा वेद शास्त्री गायला पुराणी वर्णिला तो शिव पाहिला डोळे भरी तेने माझ्या मना होय समाधान आठवितो चरण वेळोवेळा सकळ इंद्रिया झाली पै विश्रांती सकळ इंद्रिया झाली पै विश्रांती पाहता ती मूर्ती शंकराची तेने माझ्या मना होय समाधान आठवितो चरण वेळोवेळा एका जनार्दनी शिव हा भजावा एका जनार्दनी शिव हा भजावा संसार करावा सुखरूप तेने माझ्या मना होय समाधान आठवितो चरण वेळोवेळा यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्वरतो स्वबुद्ध्यस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरय तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां
संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम अन्यां च हस्तचरणश्रवणत्वगादिन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू चरण श्री गुरूंचे आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी बैसव पावले श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता शिव भोळा चक्रावरती ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रणाम करून विश्वाचा आराध्य दैवत भगवान शिवशंकराच्या चरणी नतमस्तक करून प्रातस्मरणीय ब्रह्मीभूत सद्गुरु संत साधू महाराज परमपूज्य प्रातस्मरणीय संत मोतीराम महाराज प्रातस्मरणीय राष्ट्रसंत भगवान बाबा प्रातस्मरणीय सेवालाल महाराज वैकुंठवासी माझे बाबा श्री गुरु धुंडीराज शास्त्री पालमकर या महापुरुषांच्या चरणी प्रणाम करून तिरुमल्ला पार्क मामा चौक या परिसरातील पुनीत असलेल्या या पवित्र मंदिर परिसराच्या ज्ञान मंडपामध्ये आज हरिकीर्तन सेवेचं आयोजन आहे. काय कारण आहे याचं वेगळं कारण मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. भगवान शंकराच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा सोहळा आणि त्याचबरोबर मंदिराच्या कलशारोहणाचा हा भक्तिमय वातावरणामध्ये पार पडत असलेला हा सोहळा त्या निमित्ताने आज हरिकीर्तन सेवेचं आयोजन आहे. चिंतनासाठी घेतलेला अभंग शांतीब्रह्म पैठण निवासी संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा भगवान शंकराचं श्रेष्ठत्व वर्णन करणारा अभंग सेवेसाठी घेतलेला विडाला तिरुमल्ला पार्क परिसरातील सर्व सद्भक्त मंडळी मामा चौकातील आणि या परिसरातील सर्व भावी भक्त मंडळी सर्वांच्या आग्रहास्तव माझ्याकडे कलशारोहण सोहळ्याच्या अनुषंगाने कीर्तन सेवेचा योग आहे. हे आग्रहाचं निमंत्रण माझ्यापर्यंत हरिभक्तपरायण बालाजी महाराज वागदरेकर यांनी पोहोचवती गेलं आणि जास्त आग्रह आमच्या परमस्नेही आपल्या सर्वांचे स्नेही जाधव साहेबांचा जाधव परिवाराचाही फार आग्रह होता. त्या सर्वांच्या आग्रहास्तव या ठिकाणी येण्याचा प्रयत्न आहे. आदरणीय महाराष्ट्रभर यांचं नाव लौकिक आहे. संगीत अलंकार आमचे दादा वारकरी संप्रदायातलं थोर व्यक्तिमत्व वैजनाथरावजी तिडके, आदरणीय आमचे संगीत अलंकार शाहूजी महाराज तिडके, वागदरा येथील सर्व बालाजी महाराज जानकीराम महाराज सर्व गुणीजन भजनी मंडळी श्रोते मंडळी आदरणीय महाराज आहेत. बाकी सर्व श्रोते मंडळींच्या चरणी प्रणाम करतो. कमी वेळामध्ये अभंगाचं चांगलं चिंतन आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. जास्त वेळ आपल्या सर्वांचा घेत नाही. मला आल्यानंतर कळालं आमच्या देवानी आणि सगळ्या गुणीजन मंडळींनी विद्वत जनांनी 4-4:30 वाजल्यापासून सगळ्या पूजेला प्रारंभ केला होता. विधिवत अशा प्रकारचं हे कलशारोहणाचं सर्व कार्यक्रमाचं आयोजन होतं. त्यामुळे बराच वेळ झाला. आपण सर्वजण मंडळी आहेत. व्यक्तिशः आम्ही जाधव साहेबांचं जाधव परिवाराचं ऋण व्यक्त करतो. पूर्वीपासून प्रेम आहे आमच्यावर आणि आग्रहाने मलाही आमंत्रण दिलं त्याबद्दल त्यांचं ऋण व्यक्त करतो. अभंगाचं निरूपण करतो. विडाला
झळझळीत सोनसळा कळस दिसतो सोज्वळा बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर. भक्तिमय वातावरणामध्ये हा कलशारोहणाचा सोहळा पंढरीचं स्वरूप आपल्या या परिसराला प्राप्त झालं. मंडळींनो, भगवान शंकराच्या चरणी प्रणाम करतो. नीट ऐका, 1 तास बोलेल मी, त्यामुळे नीट ऐकायचं सगळ्यांनी. इतके वेळ झाली ना गडबड आता आपल्या सगळ्यांची, त्याच्यामुळे शांततेनं बसा, जिथं जागा मिळेल ना तिथं बसा. दुसरं महत्वाचं कारण सांगतो, मी बाहेरचं पाणी पेत नाही, अन्न खात नाही. 9 वाजल्यापासून मी इथं आहे. माझा 300 किलोमीटरचा प्रवास आहे रोजचा, बाहेरचं अन्न पाणी न खाता. म्हणून मला जे बोलायचंय ना ते ऐका ना, एकाग्रतेनं शांततेनं ऐका. विठाला विठाला विश्वाचा आराध्य दैवत आहे. मोठ्या सायासानी मोठ्या कष्टाने मंदिराची निर्मिती असेल, मंदिरात. आणि विशेष ही गोष्ट आहे की बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं बघायला मिळतं की मूर्ती प्रतिष्ठापना झाल्यानंतर 3-3 वर्ष 2-2 वर्ष कलशारोहण सोहळा होत नाही. बऱ्याच वेळेला मंदिराचं काम पूर्ण होतं, म्हणजे पूर्ण करतो, गाभाऱ्यामध्ये मूर्ती प्रतिष्ठापित करतो आणि कळसाचं काम तसंच राहते. अनेक ठिकाणी आपल्याला असं बघायला मिळतं. पण जर भगवान शंकराच्या मनात असेल, भगवान शंकरानेच जर आपल्याकडून करून घेतलं असेल, मूर्ती प्रतिष्ठापना आहे आणि लगेचच कलशारोहण सोहळाही आहे. हे विशेष आहे मंडळींनो. आपण जे लहानाचं मोठं झालो ना, ते कशामुळे झालो? आईच्या उदरातून जन्माला आल्यानंतर छोटे होतो आपण. आज जे इथपर्यंत झालो, मोठे झालो, हे कशामुळे झालो? तर हे भक्तीमुळेच झालो मंडळींनो. प्रत्यक्ष प्रत्येक जीव भक्ती करतच असतो. ज्ञानोबराय बोलतात, देखे मनुष्य जात सकळ. स्वभावता भजनशील, स्वभावता आपण भक्ती प्रधान आहोत. आपण भक्ती करतच असतो मंडळींनो. आणि आपण भक्ती न करता मोठं झालो असं जर कोणाला वाटत असेल तर नाथ महाराज हरिपाठामध्ये म्हणतात, सटविने नेला कैसा हरिपाठामध्ये सांगतात, भक्तीने न पशु कशाशी वाढला. अरे लहानाचं जे मोठं झालोत ना आपण, ते भक्तीमुळेच झालोत मंडळींनो. जर कोणाला हे मान्य नसेल तर संत एकनाथ महाराज म्हणतात, 5वीच्या दिवशी त्याला सटवीनं का नेलं नाही, म्हणजे का मारलं नाही? आपण भक्तीमुळेच लहानाचे मोठे आहेत. आपण लहान असो का मोठे असो, अर्थात श्रीमंत असो का गरीब असो, जर भक्ती आपल्या जीवनामध्ये नसेल तर भक्ती विना माते. आवाज लहान करू नका. संत एकनाथ महाराज हरिपाठामध्ये म्हणतात, रंग हो गावच्या निचया अनेक प्रमाणाने आपल्याला हे सिद्ध करता येते. भक्ती अत्यंत महत्वाची आहे.
ही भक्ती आपल्याला ज्या देवाची करायची, ज्या भगवंताची करतो ना मंडळींनो, तो देव सुद्धा आपण समजून घ्यावा लागतो. भक्ती अज्ञान वृत्तीने करायची नाही, भक्ती अज्ञानी वृत्तीने करायची नाही, आणि ज्याची भक्ती करायची त्याची ओळख करून घेतल्याशिवाय करायची नाही. मैत्री कोणासोबत होत असते? बिनओळखीच्या माणसासोबत. हा, ओळखीच्या. म्हणून तर आपल्याला सगळ्या साधू संतांनी आग्रह केला की आपण या देहात आलोत ना मंडळींनो, देवाची ओळख करून घ्या अगोदर. तो देव कसा आहे याची ओळख करून घ्या. ही साथे आली ओळखा शारंग धरू, नाही तरी संसारू जाईल लया. कळाला का? आपण नीट ऐका बरं का, एक एक वाक्य. आपण भगवंताची ओळख न करून घेता त्याची भक्ती करतो, आणि भक्तीचं स्वरूप न लक्षात घेता भक्ती करतो, म्हणून तर आपली साधना तिथपर्यंत पोहोचत नाही. या देहात आल्यानंतर आपल्याला देव दिसावा, आपण देवाला पाहावं, आपल्याला देव कळावा, आपला परमार्थ संपला. या देहात आल्यानंतर आपल्याला देव दिसावा, आपण देवाला पाहावं, आपल्याला देव कळावा, परमार्थ संपला मंडळींनो. कळावा. ज्या देवाची आपल्याला भक्ती करायची ना, तो देवही कसा आहे, किती श्रेष्ठ आहे, त्या देवाचं वर्णन नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये करायला प्रारंभ. शांतीब्रह्म पैठण निवासी संत एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा अभंग. अभंगातले शब्द फक्त तुमच्यापर्यंत पोहोचती करतो. अभंगाचं जास्त खोलवर निरूपण करत आपल्या सर्वांचा वेळ घेत नाही मंडळींनो. जगात देव आहे का? हा, आपल्याला जर कोणी विचारलं जगात देव आहे का, तर आपण काय म्हणणार? आहेच म्हणणार ना. जगात देव आहे? हो म्हणा बसल्या बसल्या. बरोबर आहे, जगात देव आहे. मग आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या बरं. मोठ्या वस्तूमध्ये लहान वस्तू बसते का लहान वस्तूत मोठी वस्तू बसते? माठामध्ये तांब्या बसतो, रांजणामध्ये तांब्या बसतो का तांब्यात रांजण बसतो? ए चप्पल काढून दे रे पाणी, हे लग्नाचा मंडप नाही, चप्पल काढून दे. साडेसुरमुख चालू आहे का? पाहुण्या रावण्याला द्यायचं म्हणजे तसं जमते. आपण भगवत भक्त आहेत, ऐका जरा एकाग्रतेने. विठाला मोठ्या वस्तूत लहान वस्तू बसते का लहान वस्तूत मोठी वस्तू बसते? मी तुम्हाला विचारलं, माठात तांब्या बसतो का तांब्यात माठ बसतो? माठात तांब्या बसतो. इकडे लक्ष द्या, माठात तांब्या बसतो. मोठ्या वस्तूत लहान वस्तू
बसते. मग तुम्ही कसं काय उत्तर दिलं पहिल्या प्रश्नाचं? असं जगामध्ये देव मध्ये बसणारी वस्तू काय झाली? लहान झाली. जग काय झालं? मग जग मोठं आणि देव लहान आहे का? तर तुम्हीच उत्तर दिलं ना. हे कळायला का तुमचं लक्ष असं? तर पाणी महत्वाचं आहे. पाणी पेत पेत ऐका पण इकडं. तुम्ही उत्तर दिलं ना जगामध्ये देव, मग मध्ये बसणारी वस्तू लहान आणि जग मोठं का? अरे अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदा घरी. अरे भगवंताच्या उदरामध्ये तर अनंत ब्रह्मांड आहे. कळालं का? मग असं जर कोणी तुम्हाला मुद्दाम विचारू लागलं जगात देव आहे का, जगात देव आहे का, तर त्याला उत्तर हे द्यायचंच नाही जाधव साहेब. जगात देव आहे म्हणायचंच नाही. त्याला म्हणायचं हे जगतच देव रूपाने नटलेलं आहे. तुम्ही आम्ही सर्व देवच आहोत. पण देव एवढा नटून आणखी शिल्लक आहे म्हणून तो एवढा प्रभू भावे. एवढा प्रभू भावे आमचा सांगतो पुरुष सुक्तामध्ये हरी ओम सहस्रशीर्ष पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद समूह विश्वतो व्रतवा. भगवान सर्वव्यापी आहे. मग दोन असले काय आणि तीन असले काय? आपला विषय हे सुरू लागला. काय माता भगिनी ते मुद्दाम सांगायला गेले मला आमच्यासारख्याला आता बाहेर पडल्यावर. दोन असले काय आणि तीन असले काय? तुम्ही आमच्या पालमला जर कधी आलात मठामध्ये आमच्या वाड्यात आमचे सिरस्कर पाटील आहे तिथं आता शिष्य आमचे आमचं देवघर बघा तुम्ही. नाथ महाराजाच्या देवघरासारखं आहे. किती डबल डबल देव आहेत की काही होईना सगळं चांगलं होईल. हे कलियुग आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आणखी असं कोणीतरी सांगेल की तुमच्या देवघरात एक काही देव नसावा. आता तर एक एक कमी कमी व्हायला. का लक्षात आणून द्यावाले भगवान सर्वव्यापी मंडळींनो. काही फरक पडत नाही. दोन असले काय आणि तीन असले काय यालाच तर अंधश्रद्धा म्हणत राहायचं. मग ह्याचं तोंड इकडं नको, त्याचं तोंड तिकडं नको. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. मुद्दाम बोलतो मी हा विषय. त्याचं तोंड इकडं नको, त्याचं तोंड तिकडं नको. का नको? का नको? ईशान्येला स्वयंपाकघर, ईशान्येला देवघर असावं, आग्नेयेला स्वयंपाकघर असावं. मी काल कोणा उदगीरकडे गेलो, म्हणजे रोजचाच माझा एवढा मोठा प्रवास आहे. वास्तुशांतीच्या कीर्तनाला गेलो. ते तीनदा मला सांगायले आग्नेयेला स्वयंपाकघर महाराज, ईशान्येला देवघर. त्याचं सगळं ऐकलं आणि त्याला एक प्रश्न विचारला. आग्नेयेला स्वयंपाकघर आहे ना आपल्या घरामध्ये, वास्तुशास्त्राने सांगितलंय ना. मला तू हे सांग म्हणलं त्या आग्नेयेच्या स्वयंपाकघरामध्ये किचन वट्यावर रोज देवाला नैवेद्य करणार आहेस की नाही? तू घरच्या घरातल्या देवाला 2-2 महिने घरच्या देवाला नैवेद्य नाही. स्वयंपाकघर आग्नेयेला आहे म्हणे. काय चुलीत घालायचं का ते? काय करायचं त्या स्वयंपाकघराला? आग्नेयेला असलं काय कुठे असलं काय? आणि मला सांगा तुम्ही पूर्वीच्या काळी जुन्या काळी आपले जे वाडे होते की नाही, घर, जुने घर. हे बस झालं मित्र, बस झालं. हे पाणी बस झालं. राहू द्या. लहान लेकरांना मागितलं काय नाही. बस झालं. थोडं 2 मिनिट थांबा. झालं अर्धा तास तर बोलायचं आपल्याला. इकडे लक्ष द्या. पूर्वीच्या काळातले जे वाडे होते ना ते खरं सांगावं वास्तुशास्त्राने बांधलेले होते का? आपले जुने घर. मग एका घरामध्ये 4-4 भावाचा विस्तार एके ठिकाणी नांदायचा. नातू, पंतू, आजी सासू. आता तर नवीन ताईंना आमच्या आजी सासू माहितच नाही. कशाला? सासूची सासू. एकाच घरामध्ये 20-20 माणसं नांदायचे. प्रेमाने गुन्ह्या गोविंदाने नांदायचे. सकाळी माता भगिनी स्वयंपाकाला बसली ना त्या घरातली तर पायलीच्या भाकरी कराव्या लागायच्या. इतकं प्रेम त्या घरामध्ये. बघितलं तर घर वास्तुशास्त्राने नव्हतं. याचं तोंड इकडं नाही, त्याचं तोंड तिकडं नाही. आणि आता तंतोतंत घर तसे बांधून घरात माणसात माणूस नाही. कळायले का? 3 मजली घर आणि माणसं राहायला 2. कशामुळे लक्षात आणून द्यायला मंडळींनो? आपण मूलतः स्वरूपच लक्षात घ्यायला तयार नाही. भक्तीचं स्वरूप काय आहे? काय स्वरूप आहे? भक्ती सूक्ष्म अंगाने. बघा नारद भक्ती संग्रहामध्ये सूक्ष्मतरम, छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्याला लक्षात घ्यावं लागते भक्तीचं स्वरूप सुद्धा.
आपल्या घरामध्ये आग्नेयेला किचन वटा असावा, तर त्या किचन वट्यावर रोज घरच्या देवासाठी नैवेद्य व्हावा लागतो आणि तो नैवेद्य भगवंताला दाखवून मग आपण प्राशन करावा. 15-15 दिवस किचन वट्यावर देवाला नैवेद्य नाही, हॉटेलच्या ऑर्डर यायला आणि किचन वटा इकडे आणि किचन इकडे, काय करायचं त्या किचनला? देवाला कळत नाही का एवढं वास्तुशास्त्राने घर बांधून महिना महिना मला विचारण झाले ते? क्रियताम न भवेत कर्मणा कर्मणे हारो. भक्तीचं स्वरूप समजून घ्या मंडळींनो, कळाला का? आणि ज्या देवाची भक्ती करायची तो देवही समजून घ्या कसा आहे तो. ज्या देवाची आपण भक्ती करतो, आज भगवान शंकराचं या ठिकाणी कलशारोहणाचं कार्य पूर्ण झालं, मूर्ती प्रतिष्ठापनेचा सोहळा पूर्ण झाला. तो देवही कसा आहे तो वेदशास्त्री गाईला. वेदही भगवंताची स्तुती करतात. मला जास्त विषय खोलवर न्यायचा नाही. 4 वेद आहेत आपल्याकडे. वेदाचे 6 अंग आहेत. पुन्हा कळलं का? शिक्षा, कल्प, छंद हे वेदाचे अंग आहेत. निरुक्त, व्याकरण, भविष्य. एकावर बोललो तर अर्धा तास जाईल. बरोबर आहे ना? मला तेवढा डीप मध्ये विषय बोलायचा नाही. फक्त हा जो देव आहे ना, वेदांनी याचं स्तवन केलं, शास्त्रही याचंच वर्णन करतात आणि पुराणामध्ये सुद्धा हा देव अशा प्रकारचा वर्णनीय आहे. या देवाला सोडून विश्वामध्ये कोणतीच पूजा, कोणतीच साधना, कोणतीच उपासना, कोणतंच व्रत, कोणतं वैकल्य, कोणतंच काही नाही मंडळींनो या देवाला सोडून. तुम्ही आता आपल्याला हे पूजा मांडलेली दिसायची नाही. 4-5, 5-6 चौरंग घेते. प्रत्येक चौरंगाचं महत्व आहे तिथं. त्या सगळ्या चौरंगामध्ये ईशान्य कलश आहे बघा. त्या चौरंगामध्ये भगवंताचं अधिष्ठान आहे. वास्तुशांतीची पूजा करा तुम्ही घरी. वास्तुशांती करताना भगवान शंकराचं स्वतंत्र अधिष्ठान मांडावं लागतं आपल्याला. ईशान्य देवतेची स्थापना करावी लागते आपल्याला. या देवाला सोडून कोणतंच नाही मंडळींनो काय. आणि जर आपल्याला या देवाची भक्ती करण्याची या आयुष्यामध्ये जर संधी मिळाली असेल तर आपण ती का दौडावी? मोठ्या प्रेमा आणि श्रद्धेने आपण एकत्र येऊन भगवंताचं हे अधिष्ठान या ठिकाणी स्थापित केलं. कलशारोहण सोहळा हे पहा, मंदिर 5 गोष्टींनी पूर्ण होत आहे. आता नीट आहे का? मंदिर आहे ना, 5 गोष्टी असल्या की मंदिर पूर्ण. मंदिर म्हटलं की मंदिरात मूर्ती लागते. मंदिर म्हटलं की मंदिरात घंटा लागतो. मंदिर म्हटलं की मंदिरात कासव लागतो. मंदिर म्हटलं की मंदिरावर ध्वज लागतो आणि मंदिर म्हटलं की मंदिरावर कळस लागतो. विडाला या 5 गोष्टी झाल्या की मंदिर पूर्ण झालं. मंदिर म्हटलं की मंदिरात मूर्ती लागते. मंदिर म्हटलं की मंदिरात घंटा लागतो. मंदिर म्हटलं की मंदिरामध्ये कासव लागतो. मंदिर म्हटलं की मंदिरावर ध्वज लागतो. मंदिर म्हटलं की मंदिरावर कळस लागतो. या 5 गोष्टी लागतात. मंदिर पूर्ण झालं. सगळं 5-5च आहे आपल्याकडे. नरदेह अनिला 5चा उसना. पंचमहाभूताचा हा देह आहे मंडळींनो. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. 5च आहे सगळं. ज्ञानेंद्रिय 5, कर्मेंद्रिय, प्राण किती? आपल्या प्रकृतीमध्ये प्राण 5. उपप्राण सुद्धा 5च आहे. आपल्या देहामध्ये मुख्य प्राणही 5च आहेत. उपप्राणही 5च आहेत. सगळं 5-5 आहे मंडळींनो. विषय 5. मंदिर म्हटलं की 5 गोष्टी. माता भगिनींनो, सौभाग्यवती स्त्री म्हटलं की 5 गोष्टी लागतात अंगावर. तर ती सौभाग्यवती स्त्री. 5च गोष्टी सांगितल्या. सगळं 5-5 आहे. सौभाग्यवती स्त्री म्हटलं की कपाळावर कुंकू लागतंय. सौभाग्यवती स्त्री म्हटलं की गळ्यात काळ्या मण्याचे मंगळसूत्र लागतंय. डिस्कोन डिझाईनचं नाही. सौभाग्यवती स्त्री म्हटलं की हातात बांगड्या लागतात. सौभाग्यवती स्त्री म्हटलं की पायात जोडवे लागतात. आणि सौभाग्यवती स्त्री म्हटलं की भागामध्ये सिंदूर लागतो. विडा आला. सगळं 5च आहे मंडळींनो. पचादहम यदोतस्य चतुश्लोकी भागवती वशिष्येत सोस्मेहम. 5च गोष्टी. मंदिर म्हटलं की 5. सौभाग्यवती स्त्री म्हटलं की 5. कपाळावर कुंकू लागतंय. गळ्यात काळ्या मण्याचं मंगळसूत्र लागतंय.
आता त्याच्या बाबतीत मला बोलायचं नाही किंवा तो विषय मला लांबवायचा नाही, आपल्याकडे वेळच नाही मुळामध्ये मंडळी. म्हणजे ते काढून टाकणं, ठेवणं, पुन्हा घालणं हे असलं नाही जमत हिंदू धर्मामध्ये. वेदपणे हिंदू धर्म हा धर्म स्कॅटर्ड व्हायला लागला, विस्कळीत व्हायला लागला. धर्म धारण करावं लागतो ना आपल्याला. धर्माबद्दल नुसतं बोलून काय करायचं, व्याख्यान देऊन आपल्याला आचरणात आणावं लागतो. काळ्या मण्याचं मंगळसूत्र लागतंय. काळं फार महत्वाचं आहे. पुरुषाच्या अंगावर महत्वाचं आहे, स्त्रीच्या अंगावर महत्वाचं आहे. काळ्या मनाचं मंगळसूत्र. म्हणून तर हल्ली अलीकडच्या काळामध्ये काय झालं, मागे मी कीर्तनाला एके ठिकाणी आता नेहमीच काही काही प्रसंग येतात. समोर बसले होते दोघं जण, त्यांच्या पायामध्ये दोरा दिसला मला काळा. सध्या ती फॅशन झाली ना पायात दोरे बांधायची. मी त्याला विचारलं का म्हणून बांधलाय ते, तर ते म्हणला काय की म्हणला महाराज सगळे बांधायले म्हणून मी बांधाय म्हणला. अरे मी म्हणलं मला बांधायचंय बाबा, मला त्याचं कारण तर कळावं लागेल ना का बांधायचं ते. का बांधायले, का बांधायले कीर्तन झाल्यावर सांगा कोणतरी मला बांधायचं म्हणून म्हणलं. ज्याच्या पायात आहे ना त्यांनी सांगा मला नंतर का बांधायले. कोणतरी म्हटलं म्हणे दृष्ट लागती म्हणून बांधायले. अरे दृष्ट लागायला दादा एवढे सुंदर आहेत का आपण देवापेक्षा, एवढे सुंदर आहेत. रुक्मिणी माता पत्र देत असताना भगवान परमात्म्याला त्याच्यात वर्णन करते, रूपम दृशाम दृशमेताम अखिलार्थलाभम. त्याच्या इतके रूपवान आहेत का आपण आपल्याला दृष्ट व्हायला. विषय एवढाच आहे, माणूस असो का कोणी असो काळा असच जावं अंगावर. पूर्वीचे लोक गळ्यामध्ये गंडे बांधायचे, आता गळ्यात बांधायची लाज वाटायली म्हणून गळ्यातले कुठे आले. आणि माता भगिनींच्या गळ्यात तर मंगळसूत्र असतच आहे मंडळींनो, संपला विषय. काळा असंच जावं अंगावर काहीतरी. मी त्याच्यावर बोलत होतो. काळ्या मण्याचं मंगळसूत्र, हातात बांगड्या, गोठ नाही. चौथी गोष्ट पायामध्ये जोडवे, चेन असली काय नसली काय, गंठन असलं काय नसलं काय, कोणता पोहेहार असला काय नसला काय, त्याच्याहून सौभाग्यवती स्त्री नाही ठरत. आणि भांगामध्ये सिंदूर. पाचच गोष्टी सांगायला हवी. मंदिर म्हटलं की पाच, सगळं पाच 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 आहे. माणूस मेल्यावर कमीत कमी न्यायला किती लागतात जाधव साहेब? हा एक ते धरायला लागते ना, अग्निकुंड धरायला. आणि 4 जण काय कमी कोणी असो का नसो जास्त लागतात. चला भागवत महापुराणामध्ये गोकर्ण कथेकडे जात नेतो तुम्हाला. आत्मदेव देह त्यागण्याच्या विचारात आहे. मी पाचावून सांगेल बरं का, 5 नाही तुम्हाला वाटलं तिकडे कसं काय चिंतन गेलं. संन्यासी महाराज समोरून आले. आत्मदेवाला वाटलं की आपलं दुःख थोडं संन्यासी महाराजाजवळ बोलून दाखवावं आणि मग आपण देहाचा त्याग करावा, धुंडुली कशी किंवा संतती नाही वगैरे वगैरे. मग संन्यासी महाराज जवळ आले. संन्यासी एवढे महान होते की आत्मदेवानी काही बोलायच्या अगोदर, सांगायच्या अगोदर संन्यासी वाच, संन्यासी म्हणू लागले, कथम रोदस विप्रत्वम काते चिंता बलियसी वदतम सत्वरम मह्यम स्वस्य दुःखस्य कारणम. काय कारण आहे बाबा, तू का दुःखी आहेस हे द्विजवरा. महात्मदेवानी आपलं सगळं सांगितलं आणि 7 जन्म संतती नाही वगैरे वगैरे संन्यासी महाराजांनी सांगितलं. तर आत्मदेव चरणावर नतमस्तक झाले. तेव्हा संन्यासी महाराजाला दया आली, फळ तोडलंय. बरोबर आहे. आणि संन्यासी महाराजांनी आत्मदेवाला दिलं आणि आत्मदेवाला सांगितलं तुझ्या पत्नीला हे फळ खायला दे आणि 5 गोष्टी सांभाळायला सांग. तिथं सुद्धा किती सांगितल्या गोष्टी, मला 5 सांगायच्या, बाकी काही नाही. कोणत्या कोणत्या सांगितल्या? फळ, कथा तर नेहमी ऐकता ना तुम्ही. फळ दिल्यानंतर काय सांगितलं संन्यासी महाराजांनी की हे आत्मदेवा तुझ्या पत्नीला हे खायला दे आणि पत्नीला सांग सत्यम शौचम दयादानम एकभुक्तम तु भोजनम. काय सांगितलंय माता भगिनींनो, हे तुमच्यासाठी बोलायलो, ऐका. सत्यम, आत्मदेवाला सांगितलं तुझ्या पत्नीला सांग हे फळ खाल्ल्यावर खरं बोलायचंय. शौचम, पावित्र्याने वागायचंय. दया दाखवायची. दानम, दान धर्म करायचाय. आणि एक भक्तम तू भोजनम, 5 गोष्टी आल्या. एकदा जेवण करायचंय. असं जर तुझ्या पत्नीने नियमामध्ये आचरण केलं तर पुत्रो अति निर्मला, संतती चांगली जन्माला येईल. कळाले का? असं गोकर्ण कथेमध्ये आलं की संतती चांगली जन्माला येण्यासाठी आपल्याकडे काही नियमावली आहे.
वागताना काहीच वागायचं नाही आणि म्हातारपणामध्ये उगं वरडायचं, पोरं विचारण झाले तर हे विचारण झाले. आणि संतती चांगली जन्माला येण्यासाठी मग वागावे लागेल ना अगोदर. त्या 5च गोष्टी सांगितल्या. हे सगळं 5 आहे मंडळी, नो कळलं का? जो देव आहे तो देव तुम्हाला आम्हाला भक्ती साधनेमध्ये घ्यायचा आहे. तोही पंचमुखाचा असेल. बरोबर. मला विषय पुन्हा तो विस्ताराने लांबवत नाही. असं हे भगवान शंकराचा अधिष्ठान आहे मंडळींनो. त्याची आपण भक्ती करावी. नाथ महाराज म्हणतात की या देवाला मी डोळे भरून बघितलं आणि डोळे भरून बघितल्यामुळे काय झालं तर अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये पाहावा. मंदिरामध्ये गेल्यानंतरच देव बघता येतो अशातला काही भाग नाही. तुम्ही आहे तिथून देवाला डोळे भरून बघू शकता. मी त्याचा विस्तार करत बसत नाही मंडळींनो. नाथ महाराज म्हणतात की या देवाला मी डोळे भरून बघितलं. मी फक्त तुम्हाला प्रक्रिया 2 मिनिटाच्या आत सांगतो. डोळे भरून बघणं म्हणजे कसं बघणं? आपले डोळे असे मोठाले करून त्याला बघत राहायचं का? नाही ना मंडळींनो. हे जे मन चंचल आहे ना आपल्या जवळचं, पहिल्यांदा त्या देवाकडे पाठवणं. ते पाठवल्या देवाकडेच थांबेल अशातला काही भाग नाही. ते देवाच्या बाजूला देवाच्या स्वरूपाला थोडंफार घुटमळून पाहते, पुन्हा इकडे येते, पुन्हा पालमला जाते, पुन्हा नांदेडला जाते, पुन्हा दिल्लीला जाऊन येते. कळाले का? आता आपलं माझं मन इथे वाटतं का तुम्हाला? नाही ना. बुद्धी इथं काम करायली, मन गेलं कोणीकडे तरी दुसरीकडे जायला. बहुताच्या चिंतन मांडता येईल. मन हे इतकं चंचल आहे, ते थांबत नाही. पहिल्यांदा मनाला देवाकडे पाठवा. ते गेल्याच थांबेल असं काही नाही. तिथं बऱ्याच वेळेला ते 2 मिनिट थांबेल, पुन्हा वापस येईल, पुन्हा कधीतरी जाईल, पुन्हा येईल. पण त्याला पाठवण्याचा आपण प्रयत्न करत राहावा. एकदा ते मन तिथं गेलं, बरेच वेळ जर तिथंच थांबलं तर बुद्धी विचार करायला सुरुवात करते की हे एवढं चंचल असलेलं एकीच ठिकाणी कसं काय थांबलंय. कळाले का? पण ते मन तिथंच रमतंय, काही काळ रमतंय. मनाला वाटतंय का रे मी एकट्याने या देवाला न्याहाळण्यापेक्षा मी बुद्धीला घेऊन यावं काय की. म्हणून मन तिथून परत आपल्या जवळ येतंय. आपलं गेलेलं मन आपल्या बुद्धीला तिकडे घेऊन जात आहे. आणि मन आणि बुद्धी त्या देवाचं स्वरूप न्याहाळतात, देवाच्या सानिध्यामध्ये राहतात.
दोघांची युती होते. युती शब्द तर हल्ली अलीकडच्या काळात फार सहज आहे, कळाले ना. मनाची आणि बुद्धीची तिथं युती होते आणि ते दोघं युती करून या देहातल्या इंद्रियापर्यंत येतात आणि या देहातल्या सगळ्या इंद्रियाला तिथं घेऊन जातात. याला म्हणतात डोळे भरून पाहणे. हे मी नाही बोलत, ज्ञानेश्वरी जर तुम्ही वाचत असतात तर ज्ञानोबा मोठं गोड वर्णन करतात. आगा मानस हे एक माझे स्वरूपी वृत्तिक करो निघाले निष्टंक बुद्धी निश्चयसी. बुद्धीचा निश्चय करून ते मन तिथं गेलंय पाहिजे, सगळ्या इंद्रियांना तिथं थांबिलंय पाहिजे आणि तो जो देव आहे तो सगळ्या इंद्रियांनी निहाळला पाहिजे. त्याला डोळे भरून बघणं म्हणतात मंडळींनो. आता आपण नुसतं बघतो त्याला कळलं, त्याची भक्ती नुसतीच आहे आपली, आपण जी करतो ती त्याला निहाळणे नुसतंच आहे. मंदिरात गेल्यानंतर देव पाहतच नाहीत का माणसं, दुसऱ्या गोष्टी पाहतात. आणि आता हल्ली अलीकडच्या काळामध्ये भक्तीमध्ये दांभिकपणा जास्त आला, त्याच्यामुळे देव पाहण्याचा तर विषयच नाही. त्या देवावर एवढ्या जबाबदाऱ्या घालायला सुरुवात झाली. कोण कसं सांगतंय आम्हाला माहित नाही बरं का. आमचं बघा तुम्हाला शास्त्राचं पडतंय का ते. तुम्ही भक्तीच अशी करा की आपण केलेली भक्ती भगवंताकडे जमा ठेवा, त्याच्या मोबदल्यात त्याला काही मागूच नका, त्याला जडपणामध्ये घालू नका त्या देवाला. आपण काय करायलो, करणं थोडं पण मागणं मागू नका. त्या देवाच्या मागे एवढा व्याप आहे मंडळींनो. सध्याच्या काळामध्ये त्याच्या मागे फार पंचायत लावली. कोणती? एक लोटा जल आणि सब समस्या का हल. कोण सांगायला ते? देवाला काम नाही. हे भक्तीचं स्वरूप आहे. बरं, मला आणखीन एक प्रश्न पडलाय. आपल्या घरी तुळशी वृंदावनामध्ये जे नंदी महादेव असते ते महादेव नाही का? मंदिरातच महादेव आहे का? आपल्याला तांब्यावर पाणी घालत बसायचं नाही, घागरवर घालत बसायचं, घरी घालत बसावं. सार्वजनिक व्यवस्थेमध्ये डिस्टर्ब करायचं नाही. एवढं अवघड झालंय का? तर तांब्यावर पाणी घातलं की तो देव पावत असतो, तो देव पावत असतो. पावतो हे खरंय मंडळींनो, पण त्याचे 2-3 मुद्दे सांगतो, पडतात का बघा तुम्हाला. इतका काही देव सहज नाही तो लगेच आपलं काम करायला. एक गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही पाणी कुठला घालता तुमचं मनोरथ पूर्ण व्हावं म्हणून देवाला रोज नळाचं बोरचं नाही, एक तांब्यावर पाणी देवानं आपलं मनोरथ, पोराचं लग्न व्हावं म्हणून तांब्यावर पाणी, पोरग परीक्षेत पास हो म्हणून तांब्यावर पाणी, हे व्हावं म्हणून तांब्यावर पाणी. हे जे चालू आहे ना सध्याच्या काळामध्ये, ते पाणी कुठलं घालता तुम्ही? हे मला माहित नव्हतं बरं का. माझा मुलगा DYSPच्या परीक्षेला नापास झाला 2दा. पुण्याहून त्यांनी मला फोन लावला. मला म्हटलं, पप्पा म्हटलं आमच्या हॉस्टेलच्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे, तांब्यावर पाणी घालू का? मी लक्षात घेतलं तेव्हा ते का म्हणायले, ते नापास झालं म्हणून म्हणायले. मग मी म्हटलं ठीक आहे, भक्ती तर करायचीच आहे आपल्याला त्या देवाची, तो मोठा देव आहे. मी त्याला विचारलं वकील या नात्यानं की तू अभ्यास किती वेळ करायला रोज? ते म्हणलं मी 19-20 घंटे करायलो 24 तासापैकी. तर मी म्हणलं भगवान शंकरालाही रोज तांब्यावर आपलं जल अर्पण कर, पण त्या देवावर ओझ टाकू नकोस, पास कर म्हणून. आणि तू 2 घंटे अभ्यास वाढव आणखी, दोन्ही कर. का तर दैवतम परमम महा. निव्वळ जे सांगणं चालू झालं नाही मंडळींनो, त्याच्यामुळं भक्ती दांभिक स्वरूपाची व्हायला लागली. पण ठीक आहे, देव आपली करेल कामना पूर्ण. तांब्यावर पाणी घालू. पाणी कुठलं घालायचं मला सांगा, पुन्हा सांगता का कीर्तन झाल्यावर? नाही, खरंच सांगाल मी. कुठलं घालता तुम्ही? तुमचं मनोरथ देवानी पूर्ण करावं. मग पाणी कसं घालायचं, कुठलं घालायचंय सांगणाऱ्याने नाही सांगायचं. पाणी घाला, पाणी घाला, पाणी घाला. भक्ती कळाली का सांगणाऱ्याला तरी? काय मागायचं? आमच्याकडे तुकाराम महाराज म्हणतात, काही मागणे हे आम्हा अनुचित, फक्त भक्ती करा देवाची. काहीच मागायचं नाही त्याच्या मोबदल्यात त्या देवाला. पाणी कुठलं घालायचंय? तुम्ही घालता का? आता कशाला हो म्हणाल कोण? घाला. खरंच सांगायलो, मोठं दैवत आहे. आपण रोज तांब्यावर त्याला जल अर्पण करा.
पण तुमचं मनोरथ जर पूर्ण करायचं असेल तर म्हणे पाणी असंच अर्पण करावं लागतंय. कसं ऐकले का बघा कुठे कसं? आपल्या घरी आपल्या घरी ईशान्य दिशेला तांब्याच्या भांड्यामध्ये आदल्या दिवशी पाणी भरून ठेवायचे ते. त्याच्यावर तांब्याच्या भांड्यामध्ये ईशान्य दिशेला तांब्यावर पाणी भरून ठेवायचंय. त्याच्यावर एक रात्र गेली पाहिजे. भगवान शंकराला रात्र फार आवडते. आणि आज काल भरलेलं पाणी आज सकाळी त्यातलं तांब्यावर पाणी घेऊन मग जलधारा. प्रिय शिव भगवान शंकराला मग आपलं मनोरथ पूर्ण करण्यासाठी तांब्यावर पाणी. मी असंच कीर्तनामध्ये धाराशिवकडे सांगू लागलो. श्रावण महिन्यातल्या सोमवारचं कीर्तन होतं. भगवान शंकराच्या अनुषंगाने बोलू लागलो. कीर्तनातच एकाने विचारलं मला म्हणला महाराज ईशान्य दिशा कोणीकडे असते? मी म्हणलं मला माहित नाही बाबा कोणीकडे असते. मला काय माहित म्हणलं कोणीकडे असते. ईशान्य दिशेला तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवायचं. एक रात्र जाऊ द्यायची. मग तांब्यावर पाणी देवाला अर्पण करा. हा भगवान शंकर तुमचं मनोरथ पूर्ण करेल. पण सध्याच नाही करणार. 10-5 वर्षातून 4-2 वर्षामध्ये तुम्ही एवढ्या नियमामध्ये जर पाणी तुम्ही अर्पण केलं तर कस तरी 4-5 जन्मानंतर तुमचं मनोरथ पूर्ण करेल. समजून घ्या. हा देव समजून घ्या मंडळींनो. भक्ती साधनेमध्ये त्याला डोळे भरून बघण्याचा प्रयत्न करा. उगाच भक्ती करतो तर असंही नाही. जर त्या भगवंताला आपण डोळे भरून पाहिलं तर तो माझ्या मना होय समाधान. आणि परमार्थामध्ये समाधान वृत्तीला सगळ्यात महत्व आहे. समाधान होणं म्हणजे काय तर हे जे सगळे इंद्रिय आहेत ना आपले वेगवेगळ्या विषयाकडे न धाव घेणं. सकळ इंद्रिया झाली पै विश्रांती. समाधान होणं म्हणजे काय? भक्ती साधनेमध्ये समाधान होणं म्हणजे काय? तर आपले जे इंद्रिय आहेत ना त्या विषयाकडे त्या इंद्रियांनी धाव घेऊ नये. निदान साधना करताना तरी घेऊ नये. बाकी नंतर बघू. कथा चालू आहे, कीर्तन चालू आहे, तिथं तरी आपण इंद्रियांना थोडं थांबवण्याचा प्रयत्न करावा त्या विषयाकडे जाताना मंडळींना कळायला. मग ती जी साधना आहे ना ती उच्च कोटीची लागते. आणि अशी आपल्याला उच्च कोटीची साधना आज या तिरुमल्ला पार्क या परिसरातील या पवित्र मंदिर स्थानी अधिष्ठित असलेल्या दैवताची करता येते. आज दैवत विराजमान आहे. विधिवत त्याची प्राणप्रतिष्ठा त्यातलं देवत्व यामध्ये अशा प्रकारचं ब्रह्मवृंदांनी आणलं. मंदिर पूर्ण साकारलं गेलं. कळसाचाही कार्यक्रम झाला मंडळींनो. आता निस्सीम भक्ती करा त्या देवाची. पुन्हा एक वाक्य घरी जाताना लक्षात ठेवा. त्याला मागू नका काही. तुम्हाला माहिती का त्यानं सगळं सोडून तर ते देव बाहेर बसला. त्याला कशाला मागता पुन्हा? काय बरं काय कमी काही नाही पण सगळ्याचा त्याग केला त्यानं. स्वयं महेशा श्वशुरो नगेशा. स्वतः ब्रह्मांडाचा मालक आहे माझे भगवान शंकर. हिमालय ज्याचा सासरा आहे श्वशुरो नगेशा. हिमालय म्हणजे सगळ्यात श्रीमंत पर्वत आहे. जो ब्रह्मांडाचा मालक आहे ज्याचा सासरा हिमालय आहे ज्याचा मित्र कोण? आता तुमच्या नावावर नमुना नंबर 8 असू द्या का 7-12 मध्ये नाव असू द्या का तुमची घरपट्टी भरलेली असू द्या का नळपट्टी भरलेली असू द्या. कळलं का? ही जी प्रॉपर्टी आहे सगळी कोणाच्या नावावर आहे खरी? कोणाच्या? देह हे काळाचे धन कुबेराचे. हे कुबेराचं धन आहे सगळं. किती आहे कुबेराकडे धन? आणि असा कुबेर म्हणे भगवान शंकराचा जिगरी दोस्त आहे. जिगरी शब्द माहिती आहे? क्लोज फ्रेंड. सखा धनेश स्तनयो गणेश. ज्याचा कुबेर मित्र आहे, ज्याचा गणपती पुत्र आहे, ज्याचा हिमालय सासरा आहे, जो ब्रह्मांडाचा मालक आहे, तथापि भिक्षा. हे विशेष आहे.
तरी सुद्धा हा देव भिक्षा मागतो म्हणे. तथापि भिक्षाटनमेव शंभो बलीयसी केवलम ईश्वरीच्छा. तो स्वतः भिक्षा मागतो बघा. त्याला मागत बसू नका काही, त्याला कळलं का? त्याला सगळं एवढं असताना तो सगळं सोडून दिलं. हा देव रोज संध्याकाळी येतो म्हणे पृथ्वी तलावर कैलास पर्वतावरून भिक्षा मागायला. संध्याकाळची वेळ हिंदू धर्मामध्ये अत्यंत पावित्र्याची वेळ आहे, एवढं बोलून सेवा समाप्त करतो. संध्याकाळची वेळ फार पावित्र्याची आहे. संध्याकाळच्या वेळेला घरामध्ये जेवू नये आपण. पटते का बघा हे 2-3 गोष्टी. संध्याकाळच्या वेळेला आपल्या घरामध्ये कर्कश आवाज नसू नये, चॅनलचा वगैरे. घरात भांडू नये, कधीच भांडू नये, पण संध्याकाळी तरी भांडू नये. समजा एरवी भांडू नये कधी. संध्याकाळच्या वेळेला झोपू नये. का तर भगवान शंकर येण्याची वेळ आहे. कधी आपल्या दरवाज्यात गुप्त रूपाने येऊन जातील समोरून कॉलनीमध्ये, काही सांगता येत नाही, कारण हा देव गुप्त रूपानं सगळीकडे भ्रमण करतो. संध्याकाळचे आपल्याकडे हातपाय धुतो आपण, थोडस शुचिर होत असतो, घर स्वच्छ असते, दरवाजा उघडलेला असला पाहिजे, 12 महिने लावलेले. जुन्या काळामध्ये फार एकत्रित कुटुंब पद्धती होती. तसं सोशॉलॉजी मध्ये एकत्रित कुटुंब पद्धतीचा विचार फार छान आला ना समाजशास्त्रामध्ये. माझं तसं शिक्षण नांदेडला झालं. घरानं फार मोठे महाराज घराणं सगळं सोडून द्यावं लागलं. वकिली केली मी नांदेडला 6 वर्ष. MA संस्कृत, LLB, BEd आहे, सगळं इथंच झालं शिक्षण माझं. नांदेड म्हणजे कर्मभूमी आहे. माझ्या काळातले जे उपमहापौर झाले त्यांना सगळ्याला मी कॉलेजच्या निवडणुकीमध्ये सुद्धा काय केलं होतं, इथं. त्यामुळे नांदेड नेहमीच आहे आम्हाला. नेहमी कथेला येतो मी, नांदेडमध्ये कीर्तनाला येतो, तो विषय सोडून द्या. सोशॉलॉजी माझा ऑप्शनलला विषय होता कॉलेजला. समाजशास्त्रीय सिद्धांत बघितला आपण तर एकत्रित कुटुंब पद्धती आहे ना, ती फार छान होती. घरामध्ये आजी आहे ना, संध्याकाळच्या वेळेला तुळशीजवळ दिवा लावायचा आजीनं. कळालं का? घरातले मुलं नातू वगैरे जे कोणी आहेत सगळ्यांना एकत्रित बसवायचं आणि आजी पुढे म्हणायची शुभंकरोति कल्याणम. छोटे छोटे मुलं मागे म्हणायचे. भगवान शंकर जर तुमच्या दरवाजासमोरून जात असतील तर प्रसन्नता वाटायची देवाला, या घरातून हा ध्वनी येऊ लागला की. कळालं? छोटे छोटे लेकर मागे म्हणायचे दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल. असं किती गोड वाटायचं घरातलं वातावरण. ती आजी म्हणणारी सगळ्याला संध्याकाळच्या वेळेला एकत्रित बसवायची. हे जुन्या काळातलं सांगायलो. आताच्या काळातली आजी तर 6:30 वाजता तीच नातवायला म्हणायली होम मिनिस्टर व्हा म्हणून. वारे आजी, घरामध्ये काही प्रसन्नता लागते की नाही? भगवान शंकर येण्याची वेळ संध्याकाळची. असं हे दैवत आहे मंडळींनो. या दैवताची तुम्ही जेवढी भक्ती करताल तेवढी आपल्यासाठी समाधानकारक आहे. नुसती समाधानकारकच आहे अशातली गोष्ट नाही. तर नाथ महाराज आपल्याला आग्रह करतात की तुम्हाला भक्ती करायची तर भगवान शंकराची करा, आणि भगवान शंकराची केली तरच भक्ती हा संसार तुम्हाला आम्हाला सुखरूप अशा प्रकारचा करता येईल. हा भवसागर सुखरूप तरुण जाता येईल. असा हा देव एका जनार्दनी शिव हा भजावा, संसार करावा सुखरूप, तेने माझ्या मना होय समाधान. आठवी तो चरण वेळोवेळा ज्ञानेश्वर. झालेली सेवा भगवान शंकराच्या चरणी समर्पित करतो. आपल्या सर्वांना हे दैवत अधिष्ठित आहे. सेवा घडावी मंडळींनो. तिरुमल्ला पार्क, मामा चौक परिसरातील सर्व भावी भक्त, शिवभक्त प्रेमी मंडळी सर्वांनी मोठ्या श्रद्धेने प्रेमाने या भगवंताची सेवा करा. मंदिराचं पावित्र्य, मंदिराची स्वच्छता आणि हे मंदिरातली उपासना आपली जी रोजची आहे आपण ती जर श्रद्धेनं केली तर निश्चित हा भगवान आपल्यावर कृपा करेल. चौथा प्रलय करणारा देव आहे. जाता जाता सूचना देतो, प्रलयाच्या बाबतीमध्ये पुढचे 5-7 वर्ष चांगले नाहीत मंडळींनो. सावध राहा.
निसर्गामध्ये षडग्रह युती झालेली आहे जगाच्या कुंडलीमध्ये. आता लोकांना हे ग्रह नक्षत्र खोटे वाटतात. आता बघा, आता शनी आहे ना जगाच्या कुंडलीमध्ये, नीट आहे का, मीन राशीमध्ये. मीन रास कशाची आहे? मीन पाणी, मासा. मासा मासा कुठं असतो? पाण्यात. आणि शनी आता मीन मध्ये, शनी ग्रह मीन मध्ये गेलेला आहे. आणि खेळ कुठं चालला आहे सध्या? जगाचा खेळ कुठं चालू आहे सध्या? पाण्यातच चालू आहे ना, हॉर्मोन स्ट्रेटला दिलं. कळाले ना? हे ग्रह नक्षत्राचं बरोबर गणित असते मंडळीनं सगळं. कळालं का? म्हणून येणारा काळ चांगला नाही. मोठ्या मोठ्या महामार्या, नॅचरल कॅलिमिटी मंडळींनो, तुम्ही कल्पना करणार नाहीत एवढा विध्वंस आहे जगामध्ये. त्यातल्या त्यात 2028च्या सप्टेंबर महिन्यापासून पुढे बिलकुल सावध राहा. भगवंताच्या, जे भगवंताशी कनेक्ट आहेत ना, देव तेवढेच लोक शिल्लक ठेवणार आहे पृथ्वी तलावर. देवानी पृथ्वी तलावर स्वच्छता अभियान राबवायला सुरुवात केलेली आहे. याद्या करणं चालू झालं देवाचं. इथून कोणाकोणाला उचलायचे ते तुम्ही मान्य करा का न मान्य करा. मला पुन्हा 2032 ला भेटा, म्हणजे तुम्हाला देवानी सगळ्यांना सुरक्षित ठेवावं, मला ठेवावं, मग आपण बोलू या विषयावर. का तर ग्रहमान जर बघितलं तर षडग्रह युती झाली आहे जगाच्या कुंडली मधला. बृहस्पती हा ग्रह अतिचारी आहे. आता पुन्हा बृहस्पती अतिचारी म्हणजे चांगलं नाही ना. आणि बघा, त्याच दिशेने वाटचाल चालू आहे सध्या जगाची. एक 2 उदाहरणामध्ये आपल्याला लक्षात घेता येते. कौरव पांडवाचं युद्ध झालं म्हणे महाभारतात. त्यावेळेला जगाच्या कुंडलीमध्ये बृहस्पती ग्रह अतिचारी होता. 18 करोड लोक मारले गेले युद्धात. अमेरिकेनं हिरोशिमा नागासाकीवर ज्या वेळेला अणुबॉम्ब टाकला, त्यावेळेला जगाच्या कुंडलीमधला बृहस्पती ग्रह अतिचारी होता. बघा केवढा विध्वंस झाला. आणि आता अतिचारी आहे. देव सगळ्यांचा बरोबर काटा काढणारे मंडळींनो. जे म्हणजे वाईट मार्गाने चालायलेत ना, उगत यांनी 4-5 वर्ष मौज मस्ती करून घ्या, काय घ्यायची ते. पुन्हा 30 आणि 32 असं आहे की देवाच्या नजरेतून सुटणार नाही, भगवान शंकराच्या साक्षीनं सांगायलो. आणि इतक्यातून जर सुटलंच कोणी, 2036 ते 2042 पर्यंत त्याचा 100% विध्वंस आहे. मोठा कठीण काळ आहे. भगवंताची भक्ती साधना करा, चांगलं वागा. माणूस चंद्रावर गेला पण माणूस शेजाऱ्याच्या घरी गेला नाही आणखी. हे का? हा, त्याचं बघा अगोदर, त्याचं काय सुख दुःख शेजाऱ्याचं बघा. मॅन हॅज सक्सेस टू रीच ऑन द मून बट ही हॅज नॉट सक्सेस टू रीच ॲट द नेबर. शेजाऱ्याच्या घरी जा अगोदर, त्याचं सुख दुःख बघा, मग बाकीची भक्ती करत बसा. काय करायची ते मंडळी, कळलं का? म्हणजे आपल्या शेजाऱ्यापासून सुरू करा, सगळ्याचं चांगलं व्हावं एवढी इच्छा आपण व्यक्त करू. तुमच्या सर्वावरचे संकट भगवान परमात्मा दूर करो, भगवान शंकर दूर करो, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून मला आदराने निमंत्रण दिलं त्याबद्दल आपल्या सर्व तिरुमल्ला पार्क आणि परिसरातील सर्व मंडळीचं ऋण व्यक्त करतो. आमचे जाधव साहेबांचं ऋण व्यक्त करतो. बालाजी महाराज, वैजनाथ दादा, शाहूजी, आमची सगळी नेहमीची मंडळी, 12 ज्योतिर्लिंग देवस्थान श्री क्षेत्र माळापुळे, सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो. माता भगिनी, आपल्या सर्वांच्या चरणी प्रणाम. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द चुकीचा वाटला असेल तर साष्टांग प्रणिपात, सेवेला पूर्ण विराम. तुकाराम तुकाराम तुकाराम. रामकृष्ण हरी, महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय चॅनल वारकरी कला यूट्यूब चॅनल. या चॅनल वरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरिजागर, इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख गजानन पाटील डांगे आणि धोंडीबा पाटील डांगे.